थोडासा आवाज वाढवा. माईक दोन चेक या. चला मैदान खाली करायचं, आपण मैदानाच्या बाहेर जायचं विनंती असेल. चला 30 यार्डच्या आपण बाहेर उभा राहायचं टीम. सर्व चला मैदान खाली करायचं प्लीज सर. स्कोरर आमचे अमोल सर यायचं आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जायचं विनंती असेल सगळ्यांना प्लीज. आमचे व्हॉलंटियर्स विनंती असेल जे एक्स्ट्रा मैदानामध्ये आहेत त्यांना मैदानाच्या प्लीज 30 यार्डच्या बाहेर पाठवायचं आहे सर. आणि एक महत्वाची सूचना की कोणत्याही टीमने बॉल स्टंपला हिट केल्यानंतर त्यांचे इतरत्र कोणतेही खेळाडू धावत आतमध्ये येणार नाहीत. ही सूचना सर्वांसाठी आहे, लक्षात असू द्या. कोणताही खेळाडू बॉल आउट केल्यानंतर धावत येणार नाही आतमध्ये. कोणत्याही टीमचा सपोर्टर किंवा अदर प्लेयर्स आप ग्राउंड में एंटर कर नहीं सकते जब तक ये बॉल आउट पूरा नहीं हो जाता. तर नक्कीच विनंती असेल सर्व संघांना. आणि आणखीन एक सूचना, महत्वाची सूचना, जर थ्रो आर्म अंपायरला डाऊटफुल वाटला तर अंपायर्स त्यांचा रेफरल घेऊन चेक करू शकतात. त्यामुळे प्लेन बॉलर्स जे आहेत त्यांनीच गोलंदाजीसाठी यावं ही विनंती असणार आहे. तर नक्कीच मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 या स्पर्धेतील 3 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. तिन्ही संघांचा आपण बॉल आउट म्हणून इथे निर्णय घेतला आहे. स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया तिन्ही संघांसाठी, कारण की पहिल्या पर्वामध्ये पहिला गोलंदाज दाखल होतोय तो म्हणजे अल्फाचा ताबीज पाहायला मिळतोय. तर त्यानंतर मात्र युवी चॅलेंजर्स आहे आणि त्यानंतर नक्कीच फॅल्कन संघ देखील दाखल झालाय. तर बॉल आउटला आता होणार आहे सुरुवात. आपण पाहत आहात मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग सीझन 1 2025 आणि या 2025 मधला पहिला बॉल आउट. 3 टीम्स या बॉल आउट साठी क्वालिफाय झालेल्या आहेत आणि या 3 टीम्स मध्ये आता थोड्याच वेळात रंगणार आहे बॉल आउट. तर पहिला गोलंदाज तबिश या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय बॉल आउट साठी. सो लेट्स गो तबिश. यावेळेला बॉल आउट मध्ये पहिला बॉल लागलेला नाहीये. तर नक्कीच आता नेक्स्ट टीम येणार आहे नक्कीच चॅलेंजर्स. युवी चॅलेंजर्स कडून सुशील येत आहेत. युवी चॅलेंजर्स कडून सुशील येत आहेत. दिस इज द सेकंड टीम. कीपर सुद्धा थांबलेले आहेत, बघा रणनीती वापरतायत. सेलिब्रेशन अलाउड नाहीये, सेलिब्रेशन अलाउड नाहीये. आतमध्ये कोणीही यायचं नाहीये. आपण अखेर सेलिब्रेट करू. तर 2 नेम लागलेत. तिसरा गोलंदाज येतोय जय, राईट या. जय फ्रॉम टीम फॅल्कन. फर्स्ट कंटेस्टंट जय. आणि यावेळेला हिट झाला नाहीये, म्हणजे आता स्कोर लाईन आहे 1-0-0. म्हणजे 1 पॉइंट कमावलाय तो म्हणजे युवी चॅलेंजर्स या संघाने. आणि अजूनपर्यंत स्कोर उघडले नाहीयेत, ते म्हणजे टीम अल्फा आणि टीम फॅल्कॉन. तर पुन्हा एकदा आपण सुरू करूया राउंड 2 ऑफ दिस बॉल आउट विथ द टीम अल्फा विथ अभिषेक. अभिषेक आलाय टीम अल्फा कडून. यावेळेला बराचसा बाहेर आहे, बाहेरचा चेंडू. हा कदाचित वाईड कॉल दिला असता. त्यामुळे पुन्हा एकदा टीम अल्फा हॅवंट स्कोर्ड येट. यानंतर येत आहेत मतीन. युवी चॅलेंजर्स चांगले गोलंदाज आहेत, हिट करतील का? मतीनसाठी टाळ्या. यावेळेला मतीनने सुद्धा हिट केला नाहीये, म्हणजे आता फायनल मध्ये जाण्यासाठी केवळ 1 हिट दूर आहेत. आता गोलंदाजीसाठी या ठिकाणी येत आहेत मिस्टर मारू. प्लेयर ऑफ द मॅच सुद्धा राहिले होते आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत टीम फॅल्कन कडून राउंड 2 थर्ड. आणि यावेळेला त्यांनी सुद्धा हिट केला नाहीये, म्हणजे फॅल्कन्स आर 1. and after completion of round 2 team alpha and team UV challengers
टीम फॅल्कन हॅवंट स्कोर्ड येट. म्हणजे एक जो स्कोर आहे तो युवी चॅलेंजर्स कडे आहे. आणि लास्ट बॉलर फॉर राऊंड 3 मिराज फ्रॉम टीम अल्फा. यावेळेला यॉर्क केला होता चेंडू, परंतु अजूनही यष्ट्यांना लागला नाहीये. केवळ एका गोलंदाजाने हा चेंडू हिट केलाय आणि ते होते सुशील. त्यानंतर कोणताही गोलंदाज आलेला नाहीये. आणि आता युवी चॅलेंजर्स साठी फार महत्वाचं असणार आहे. गोलंदाज आहेत हामिद तयार होत आहेत त्यांच्या रनअपवर. जाऊया. यावेळेला डाऊन द लेग साइड आहे आणि तिसरे राऊंड 2 टीम्सचे झाले आहेत. फॅल्कनला जर लेवल करायचं आहे तर हा हिट करावा लागेल, अन्यथा फॅल्कनने जर हा चेंडू हिट केला नाही तर सर जर फॅल्कनने हा चेंडू हिट केला नाही तर फायनलला जातील युवी. युवी चॅलेंजर्स आर इनटू द फायनल्स. फायनलला गेले. चला मैदान खाली करायचंय. विकेटवर कोणीही थांबायचं नाहीये. युवी चॅलेंजर्स काय बोल आउट राहिलाय मित्रांनो, जस्ट क्रेझी याला म्हणू शकतो आपण. बघा सुशील यांनी दरवाजे उघडलेत नियतीचे आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे युवी चॅलेंजर्सच्या संघाने. अजूनपर्यंत हा संघ अनबीटन राहिलाय आणि यांनी आता फायनल मध्ये प्रवेश केलाय. सो सेमी फायनल इज गोइंग टू बी बिटवीन टीम अल्फा म्हणजेच तबीब इन ऍक्शन आणि त्यांच्या समोर टीम फॅल्कन.